बघा मित्रांनो, आधीच्या तासामध्ये आपण माहिती घेतली मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि त्याचे होणारे क्लासिफिकेशन्स, एस ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट. हे क्लासिफिकेशन कशा प्रकारे घडून येतं आहे त्याची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे. बहुतेक वेळा ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्याला प्रॉपर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा सराव करणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, particular arrangement of electrons in a shell around the nucleus. In atomic structure, we observe that the positive particles situated in the nucleus and negative particles revolved around the nucleus in a specific orbits. तुम्हाला आठवत असेल की ॲटॉमिक स्ट्रक्चर अभ्यासताना मी तुम्हाला म्हटलं होतं की दॅट इज अ स्पेसिफिक ऑर्बिट्स. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे स्पेसिफिक ऑर्बिट्स जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्ड होतात तर ते कुठेही असे येत असतं तर रिव्हॉल्ड होत नाही. त्यांची रचना ही स्पेसिफिक होते, पर्टिक्युलर होते. त्याचे काही रूल्स आहेत, 3 रूल्स आहेत. फर्स्ट, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर शेल इज गिवन बाय अ फॉर्म्युला 2n², where that n stands for number of shell. That means the shell around the nucleus, first shell, second shell, third shell, fourth shell. According to this, we get a number of electron, maximum number of electron or capacity of that orbit. These orbits, first orbit is denoted by letter capital K, second orbit is denoted by capital L, third one is by capital M, and next one is denoted by capital N. Numbers of that shell is 1, 2, 3, 4. If the number of shell is 1, by using the formula 2n², 2 into 1² 1² is 1, 2 into 1 2. That 2 is a capacity of first orbit. Capacity of first orbit of electrons, maximum number of electrons. For a second orbit, the number of orbit is 2. Therefore, by using formula 2n², we get 2 into 2². 2² is 4. 4 into 2 8. That is maximum number of electrons. That is in a second shell. For third orbit, by using a formula 2n², 2 into 3². 3² is 9. 9 into 2 18. 18 is a capacity of maximum capacity of electrons of third orbit, and so on. Now second rule is that shells are filled in a stepwise manner. That means first shell, then second shell, then third shell. That is stepwise manner. And next, the maximum number of electrons that can be accommodated in the outermost orbit is 8. म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन मावू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे आता हे तिन्ही मुद्दे आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजूया. फॉर एक्झाम्पल, एलिमेंट ऑक्सिजन हॅज ॲटॉमिक नंबर 8, देन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2 6. म्हणजे इथे तिन्ही नियम लागू होत आहेत. बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये राहिलेले इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज 8. निऑन atomic number is 10. That means there is a number of electron is 10 and electron configuration is 2 8. Next, sulfur. For sulfur, atomic number is 16. Electronic configuration is 2 8 6. 2 plus 8 10. 10 plus 6 16. Argon, atomic number is 18. Electron configuration is 2 8 8. आता हे आपण आधीचे जे एलिमेंट बघतोय तर त्यामध्ये हे तिन्ही नियम
by using a formula 2n square, and shells are filled in a stepwise manner, and maximum number of electrons that can be accumulated in the outermost cell is 8. आता कॅल्शियम बाबत बघूया. नाउ calcium has atomic number 20, therefore its electronic configuration is 2 8 10 असं आपल्याला घेता येऊ शकतं, म्हणतात काही जणांना असं वाटेल, बट दॅट इज रॉंग बिकॉज दिस third rule is not followed by that in that electronic configuration. Now that proper classification is 2 8 8 2 like that 2 8 8 2. जसं आपण म्हणतोय की शेवटच्या ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन मावू शकतात, त्यानुसार 2 8 8 2. आता हा क्रम सुद्धा आपण बदलवू शकत नाही, असा सुद्धा चालत नाही. 2 8 2 8 असं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेता येत नाही. प्रॉपर क्लासिफिकेशन जे आहे त्यास. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं की हे 3 रो आहेत. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन मावतात, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 इलेक्ट्रॉन मावतात, आणि त्यांच्या आउटर ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त 8च इलेक्ट्रॉन मावू शकतात. ही एक आपण कन्सेप्ट बघितली. इथे काही पॉईंट्स मुलांना सुटू शकतात, तो पॉईंट आपण